राहुल चव्हाण करून एक पोरगा आहे, त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा भावांनो. कारण की तो जर ऍक्सिडेंट जर तुम्ही बघितला असेल तर मला स्वतःला वाटलं की कधी मी याच्यापर्यंत जातोय, पण आज तो भाव आपल्या समोर आलाय. रात्रीचे वाजलेत म्हणजे ती लोक आलेत आपल्याकडे 11 वाजताच, पण थोडं बोलणं बिलणं चाललं होतं, बसले वगैरे. तर राहुल खूप खूप धन्यवाद. तुला समोर लाईव्ह बघून खूप मस्त वाटलं. शब्दाला जागलास 2 महिने झाले ऑलमोस्ट की, पण तरी नमस्कार, गुड आफ्टरनून सर्वांना. आमच्या थर्ड ब्लॉकमध्ये तुमचं पूर्ण स्वागत आहे. अशी आपली सकाळची कामं असतात. हे हार सोबत खूप नवीन नवीन रेंज घेऊन आले. लेगार्डपासून ग्लाऊजपासून असं बांधून घेऊन यावं लागतं आम्हाला. मेहनत काय असते ते असं समजतं. आपला घोडा आहे, घोडा बघू शकतो. गुड मॉर्निंग दादा. गुड आफ्टरनून. आमचा मामा, आमचा मामा विक्रम मामा. बघू शकता आम्ही माल घेऊन चाललो आहे ऑफरसाठी. ऑफर तर खूप आहे, जोरात आहे, जोरात. कधीच आम्हाला जेवायला वेळ नाही भेटत. ऑफर तर खूप आहे. खूप शनिवार रविवार खूप लांबनं पब्लिक येतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. आज 2 दिवस तर फुल धमाल करून टाकायचे गाईज. शनिवारच्या दिवशी सर्व लिंब लावावे लागतात. आज शनिवार आहे. आज बजरंगबलीचा दिवस आहे. सकाळी मंदिरात जाऊन सर्व स्टोरला लिंब आणून आपल्या मुलांच्या जेवढ्या गाड्या त्यांच्यासाठी लिंब घेऊन आता आपली सुरुवात चालू करूया. पहिलं तर आपल्या लक्ष्मीच्या पहिल्या नमस्कार सर्वांना. आज सॅटर्डे आणि आज धावपळ खूप असणार. आज सर्व बिझी असणार आहेत, बघू शकतात. त्याच्यामुळे आज ग्लव्ज नेगाडपासून सर्व काही घेऊन आलोय. माल पण खूप सेट करायचा आहे. लवकरात लवकर तुम्ही पण आपला यूट्यूबच्या चॅनलला फॉलो करा, कारण खूप नवीन नवीन रेंज, नवीन नवीन कलेक्शन आणि नवीन नवीन आपण कॉम्बोज पण काढलेले आहेत. 9,999 मध्ये जॅकेट विथ पॅन्ट असणार आहे. तर लवकर या आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतोय. अच्छा, तुम्ही ते रायडा बोल. PS म्हणूनच लावलं मी. तुम्ही सांगितलं मला PS मध्ये गोरेगावला. हां गेलो होतो तिकडून नाव घेतलं ना. आता ही क्वालिटी चांगली आहे. हा ना, हे जरा जास्त मोठं वाटलं, ऑड वाटतंय गाडीला. हे लगेच भरल्यावरती तुम्हाला चांगलं वाटतं, कारण की असं असणार आहे. कारण की ह्या गाड्यांना तरी चांगलं वाटत. आपण युजली दुसऱ्याच्या गाड्यांना लावतो त्यांना तरी खूप मोठं वाटतं. बाकी याच्यापेक्षा कॉम्पॅक्ट दुसरं कुठलंच नाही. एक बायसन्सची पण दाखवून द्या असं आपल्याला. गार्डन बॅग तर बेस्ट आहे. तुम्ही तरी हे लावलं आहे ना, खूप चांगलं झालं. त्याच्यामध्ये बायकांची बघू
मालपेठ ना? अच्छा अच्छा, लोणावळ्यावरून आलो. ओके. लगेच आला पण तुम्ही, लवकर आलात. हा मी घाटकोपरला होतो. अच्छा. हा माझा मी होणार आता सासरवाडी अच्छा. घाटकोपरची. ओके. मिसेसला तिथं सोडलं आणि मी तिकडनं आम्ही दोघं जण राईड करतो. लोकेशन भेटलं ना मला? हो भेटलं, बरोबर भेटलं. काय घेतलं? शूज? शूज घेतले आता सध्या तरी. हा. जॅकेट, पॅन्ट? नीगार्ड जॅकेट आहे माझ्याकडे. पॅन्ट घेऊ का नीगार्ड घेऊ ते मला पॅन्टच घ्या, कारण की नीगार्ड 3400 ला आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमचा एल्बो कव्हर होईल, पण पॅन्ट मध्ये पूर्ण सेफ व्हाल तुम्ही. ओके. कारण की 5150 ची पॅन्ट येईल तुम्हाला ही वाली. याच्यामध्ये हिप आर्मर, नी आर्मर सर्व आलं. ही रायडर ओव्हर आहे. याच्यामध्ये रायडर तुम्हाला टूरर भेटून जाईल. कलर याच्यामध्ये काय फक्त ब्लॅक. ब्लॅक कसं सरांवरती जाईल. ऍक्च्युली ग्रीन आहे. हा चालेल ना ब्लॅक, कारण ही लो वेस्ट असल्यामुळे ना धुळीने लवकर खराब होतं, म्हणून ब्लॅक एनिवे सरांवरती जायला असं आहे. एकदा घालून बघा, घेऊ नका, कारण की बेस्ट असणार. कारण की नीगार्ड 3400 ला आहे. इनकेस जर आपण क्रॅश झालो तर पूर्ण सालटून जाणार आपल्याला. याच्याने कसं तेवढं सेफ होऊन जाईल. आणि याच्यामध्ये जॅकेट टू पॅन्ट आपल्याला ऑप्शन दिलेलं. तुमच्या जॅकेटला पण अटॅच करू शकतो. हा जॅकेटला आहे ना. हा मग बस एकदा घालून बघा, काय नाही. थोडं लूज असलेलं बरं ना बाईक. हा चालेल ना, एकदा वेअर करून बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. पण पाहिजे आता कॉम्बोची ऑफर पण आहे, ती घ्या. 9999 मध्ये जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही येतो. पॅन्टची काय प्राइस आहे? 5150. आणि लेडीजसाठी आहे का काही ऑफर? युनिव्हर्सल आहे त्या. ओके. हा, आणि लेडीज साठी त्यांच्यासाठी जॅकेट्स हे वेगळे असणार फिमेल साठी. जसं काय बघा, रायडाचा आपला एक्झॉर्स आहे. कारण की हे कमरेच्या इथून थोडे वी शेप मध्ये वरती जातो, तर त्यांचे ते जॅकेट्स ते वेगळे असते. बाकी पॅन्ट हे युनिव्हर्सल असणार आहे तुम्हाला. आपण हे पॅन्ट वरती वेअर करतो की असं? आता तुमची वेअर करून बघा, इथं वॉल्ट आणि मोबाईल वगैरे काढा. आणि याच्यामध्ये जर इन फ्युचर तुम्हाला काय टेलबोन टाकायचा आतमध्ये, तर टेलबोनला प्रोव्हिजन दिलेलं आहे. 550 रुपयाचा टेलबोन घेऊन तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या इथे स्टिचिंगला लोड येणार नाही. आणि कुठलीही पॅन्ट घ्या, आर्मर पहिला स्टार्टिंगला नीच्या खालीच असतात. बाईक वरती बसताना वरती करून बसल्यावरती ते ऍडजस्ट होणार असं. आपण जस्ट फक्त असं लावून बघू कसं बघा. असं तुम्ही की नंतर मी तुम्हाला सेट करून देईल, फक्त एकदा बघून घ्या कसं वाटतं. ते जेव्हा एकदा चालू नाही का ते पाहिजे तर थोडे आपण अजून वरती घेऊया, किंवा सामान भरताना ते जरा खाली जाईल. वर घेऊ शकतो ना? हां ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. बस मस्त झालंय. बऱ्यापैकी ओपन झाली. नाही बघ. ही चांगली आहे. हा हा, ते तर आपण just फक्त एक केलेलं. नंतर झालं की एकदम प्रॉपर सेट करून देतो. हा फोन हा. त्याच्यामध्ये मोस्टली तुमचं काय कार्ड्स वगैरे असले की येतात, आणि इथे तुम्हाला वॉलेट, फोन पेन जे पण केलं तर लगेच काढता येईल असं ठेवायचं.
याचे कलर हाच आहे का? एकच त्याच्यामध्ये फक्त निवडच दिलेलं. आता हा जो कॉम्बो घेतला ना हा लगेच अटॅच होईल जॅकेट टू पॅन्ट फीचर्स वाला. अरे झालं घेऊन टाका कॉम्बो घेऊन टाकतो मग जाऊन जात म्हणून तर घातलं शूज वगैरे सगळं घातलं रेडी जाऊ. भाऊ खास आपल्याकडे लोणावळ्यावर आले. दादा कशी वाटली शॉपिंग? एक नंबर वाटली. माझ्या मित्रांनी रेफरन्स दिला तुला. रील्स पाहिलेत ऍक्च्युली. खूप भारी म्हणजे बेस्ट यार. कारण की आता आपला युट्यूबचा पण चॅनल चालू होते. कारण की खूप लोकांनी सांगितलं की जे तू सांगतो एक्सपिरियन्स ते खूप चांगलं वाटतं. कारण की म्हणून आज आपल्या इंस्टाला डील झालं तर बोललो चला युट्यूबला पण चालू करूया. कारण की लोक लांबून लांबून एवढे येतात तर काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. कारण की आता हा जो आपण कॉम्बो काढला सर्वात बेस्ट आहे. कारण की याच्यानंतर आपल्याला 1-2 दिवसातून आमचे कमीत कमी 50,000च्या वरती व्ह्यू गेले. 9,999 मध्ये अजून काय पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण ऑल लेवल 2 आर्मर फक्त याच्यामध्ये चेस्टला फक्त फोम आहे तो तुम्ही नंतर अपग्रेड करू शकता. ओके म्हणजे आपण ते करू शकतो. हा करू शकता. याच्यामध्ये कारण की तुम्हाला पॉकेट दिलेलं आहे हे तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे हे काढायचं आणि जे ह्याच्यामध्ये शोल्डरला दिले तेच आर्मर तुम्ही चेस्टला अपडेट करू शकता. अच्छा ओके ते पण आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वीकडे वायके झिप दिलेली तुम्हाला. ओके छान आहे मित्रांनो. नक्की विजिट करा. आपला मराठी मुलगा आहे. धन्यवाद. त्याला नक्की सपोर्ट करा. थँक्यू. तर भावांना बघितलं असेल तसं की दादा पण आपल्या मागे पण आहेत. त्यांनी पण आपल्याकडूनच शॉपिंग केली होती. आता त्यांची पण ride बेस्ट असणार आहे. क्वालिटी आणि बेस्ट प्राइस. दादांनी आपल्याकडून रायडाचेच गिअर्स घेतले होते. तर जर तुम्हाला पण बेस्ट रेट आणि चांगली क्वालिटी पाहिजे असेल कारण की ते रेंज खूप आहेत कन्फ्युजन खूप होईल पण आपली मॅनेजमेंट अशी सेट केली की ते प्रॉपर तुम्हाला गायडन्स देतील. जर कधी मी नसलो तरी आपली मॅनेजमेंट एक नंबर असणार आहे. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता आपलं युट्यूबला पण चॅनल केलं जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती मला प्रेम दिलं 1.5 लाखापेक्षा जास्त फॅमिली केली तशी आता युट्यूबला पण करायची आहे. आणि नवीन नवीन कलेक्शनचे अपडेट तुम्हाला भेटतच जातील. पण म्हणजे असं वाटतं की पहिला याच्या अगोदर पण तुम्ही लोक येऊन गेले असं झालं. कारण की आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच सांगतो. सांगेल मी. कारण की इकडे आल्यावरती थोडं माइंडच चेंज होतं. कारण की माहोल वेगळं वाटतं. कारण की आपली माझा टीम पण चॅनल आहे मराठी छोरा म्हणून. मराठी जोड युट्यूबला पण आहे इंस्टाला पण आहे. नक्की भावांनो भावांचं आपला भाऊ पण मराठीत माणूस आहे यार. नक्की तुम्ही पण भाई सपोर्ट करा. कारण की कसं आहे भावाचं युट्यूबला पण बहुतेक जर आमची जर युट्यूबला पडले तर भावाच्या याला पण आपण पाठवून देऊ. भावाचं सुद्धा पेज फॉलो करा आणि दाखवून द्या की दादाने तुमच्याकडून शॉपिंग केली. तीच व्हिडिओ बघून आम्ही पण तुमच्याकडे आलं. नक्की डिस्काउंट देऊ. डिस्काउंट तिथं आलं तर काहीतरी गिफ्ट यार तुमच्या भावाकडून नक्की तुम्हाला भेटेल. तर दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमची राईड सेफ जाऊ. थँक्यू. जय भावांना बघू शकतात आता वाजलेत 8 आणि प्रॉपर फुल गर्दी आहे स्टोअरला. खूप भारी अशी जॅकेटच्या स्टोअरला पण गर्दी आहे. आणि एक कस्टमर लांबून आलेले आहेत त्यांच्या वायझरचं काम चालू आहे. वायझरची फिटिंग अपडेट चालू आहे. पूर्ण पॅडिंग इन्स्टॉलेशन करून देणार आहे आमचा मनीष भाऊ. तर पूर्ण व्हिडिओ आपण याच्यामध्ये कॅप्चर करूया. एक जॅकेटच्या स्टोअरची पण तुम्हाला एक रील्स व्हिडिओ काढून दाखवतो. हा आमचा एक आहे हाँगकाँग आहे. हो ना आज सॅटर्डे असल्यामुळे खूप अशी गर्दी. आणि हे भाऊ कुठून आला तुम्ही लोक? जॅकेटचा काय झाला डन. चला आलो जॅकेटच्या स्टोअरला जाऊन आलो. भाऊ बघू शकतात फुल ऑन गर्दी. आता इकडे जॅकेटच्या स्टोअरचे अपडेट घेऊया प्रॉपर. आपला आकाश भाऊ. आकाश क्या अपडेट जॅकेट्स का कसं आहे? बरं आहे. जे 3 जण होते त्यांनी प्रॉपर जॅकेट्स बघितले. 3 जॅकेटची आपली डील डन झालेली आहे. मनीष भाऊ बोला की दादा जरा जाऊन जरा व्हिडिओज काढ. काय इथं बसलाय तर बोलो चल बाबा जाऊया. आणि हा राहुल काय धडपड करतोय काय माहित नाही. जर तुम्हाला पण जर भावांनो असे कलेक्शन जर पाहिजे असतील ना तर नक्की आपल्या स्टोअरला व्हिजिट करा. जसं की हे रायडिंग गेअरचं स्टोअर आहे. वेअरहाऊस आहे RS46 आणि हे हेल्मेटचं आहे. जो हा रस्ता प्रॉपरली जाणार तुमचा लोअर परेलला एकदम परफेक्ट. बोल भावा. बघू शकतात अजून एक त्याला पाहिजे आता ह्यामध्ये सेम हेल्मेट पाहिजे. सेम हे तुमच्याकडचंच आहे. आपल्याकडचंच आहे भेटेल ना 2600ला येईल. 26 हां हे आहे बघा ना वायझरचा प्रॉब्लेम आहे. घेऊन ये ना आतमध्ये करून देईल. आता थोडी गर्दी आहे एकदा ह्याच्यामध्ये घेऊन ये करून देतो. ड्युअल वायझर लॉक झालं ना ठीक आहे एकदा बघतो मी.
काय करायचं काय नाही. हा उद्या येणार आहे तो, ज्याचा आहे ना तो हा. येणार आहे आणि अजून एक हेल्मेट घ्यायचं आहे, मित्राला घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मी इथून ऑलरेडी स्टडचं घेतलेलं, ओके. माझं बघून त्याने घेतलं. अरे वा मस्त. आता तो मित्राला अजून एक घेऊन येतो. चालते घेऊन ये मग करूया आपण. ठीक आहे चलो. तर मनीषकडे देऊया कंटिन्यू करायला. मनीष काय करतो बघूया. मनीष आता तुझं काम तू कंटिन्यू कर. माल आलाय हो ना. जसे की आपली कॉम्बोची ऑफर चालू होती जी एकदम रनिंग ऑफर चालली आहे. 9,900 मध्ये जॅकेट विथ पॅन्ट 5 बॉक्सचा माल इमर्जन्सी उतरवला, कारण की उद्या संडे असतो आणि बाकीचे कंपनीज आमच्या बंद असल्यामुळे बघू शकतात. चले आज जेव्हा सॅटर्डे संडे असतो ना तेव्हा लोक खूप असतात, त्याच्यामुळे ना आपल्याला हातभार लावावा लागतो आणि तो हातभार आपण लावल्यामुळे आपल्या मुलांना पण जास्त सपोर्टिव्हिटी वाटतं. तर हे प्रत्येकाने करावं असं, कारण की शेड असल्यामुळे एका जागेवर ते बसून चालत नाही, तर आपल्याला पण हातभार लावावा लागतो. त्या ठिकाणी आपल्याला पण उभं राहावं लागतं. तर आता बघू आपण उभं राहावं लागतं. त्याच्यामध्ये मजा असते ती कॅमेरामॅनची, बाकीच्या वेळी आम्हाला उभं राहावं लागतं बॉक्स. हो नो. सॅटर्डे संडे म्हटलं तर हे असंच असतं सिच्युएशन. ह्याच्यात कॅमेरामॅनची मजा असते, बाकीचं शेड असून पण काय कामाचं नाही. आपल्याला सर्वांना मॅनेजमेंट सहितच उभं राहावं लागतं. बघू शकतात. आज भाऊ कुठून आलास? मी आलो चेंबूरवरून. चेंबूरवरून. कसं वाटलं व्हिजिट करून? मस्त मस्त. सेकंड विजिट आहे आणि सेकंड परचेस पण आहे. अरे वा. काय रील्स वगैरे बघितलेली कॉम्बोची? मी स्वतः फोटोग्राफर. एक नंबर. ते रील्स बघितल्यात, खरंच चांगल्या करतायत. खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट खूप चांगले आहेत. सगळ्यांना रेकमेंड करतो की त्यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद. एक बॉक्स आला, अजून एक बॉक्स. बघू शकता आपण जी कॉम्बोची रील्स टाकलेली. उद्या संडे असल्यामुळे ना आज आपण ते जॅकेट सर्व इन स्टॉक केलेले आहेत. म्हणजे कुठलाही कस्टमर जसं कोणी लांबून आला तर त्याला परत जायची गरज पडणार नाही, एवढं तरी आपण करून ठेवणार आहे. तर तुम्ही पण या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका, कारण की ऑफर आपण कंटिन्यू ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेवल 2चे आर्मर असणार आहेत जॅकेट आणि पॅन्टमध्ये. लक्षात ठेवा ऑफर 9,999 मध्ये. जर कोणाकडे बजाज फायनान्स पण असेल तर बजाज फायनान्सवरती पण ही ऑफर घ्यायला विसरू नका. लवकरात लवकर आमच्या दोन्ही आउटलेटला व्हिजिट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कर चालेल. संडेसाठी पूर्ण स्टॉक लोड केला पूर्ण. बघू शकता. हे भावांना तुम्हाला काय कलर पाहिजे होता? रेड 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 आहे ना. 2L रेड मध्ये. आणि भाऊ कालचा पण एक तो एल कुठला होता तो कालच्या कस्टमरचा? तो गेला त्याला रेडच पाहिजे ना. भावांनो एक व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो की जी रिसेंटली मी मध्ये एक व्हिडिओ टाकली झाली झालं तिला 1-1.5-2 महिने झाले असेल, कारण की त्याला थोडा फॅमिली इश्यू होता, त्याच्यामुळे त्या भावाला यायला जमलं नाही. कारण त्याने रायडर ओव्हरचं जॅकेट घालून आहे ना एक राईड करत होता. राईडमध्ये तो क्रॅश झाला. क्रॅश झाल्यानंतर तो इम्पॅक्ट बघितल्यानंतर ती व्हिडिओ आम्ही बघितल्यानंतर ते थोडं म्हणजे खूप हार्डला टच झालं ते, कारण की एक जॅकेटमुळे जर कोणाची लाईफ सेव्ह होऊ शकते आणि तो पोरगाचा परत उभा राहू शकतो, तर का नाही की आम्ही लोक त्याला हेल्प करू शकत. कारण की त्याने जे जॅकेट वेअर केलेलं ते रायडर ओव्हर होतं. तुम्ही पण ती व्हिडिओ बघितली असेल युट्यूबला, इंस्टाग्रामला खूप व्हिडिओ ती आली होती. त्याचा पूर्ण क्रॅश झालं होतं, शोल्डर पासून बॅक पासून सर्व. मराठी पोरगा आपला पुण्याचा पोरगा आहे. तर आम्ही त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवली होती की या भावापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. आणि माझ्या इंस्टाग्रामची जेवढी पण मस्त फॅमिली आहे त्यांनी ती व्हिडिओ त्या मुलापर्यंत पोहोचवली आणि त्याच्यानंतर त्यांचा आणि आमचं कॉन्टॅक्ट झालं. आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही त्या रील्समध्ये एवढं पण टाकलेलं आहे की हे जॅकेट आमच्या RS46 बायकर्सकडून त्याला ते फ्री देण्यात येणार आहे. पण आज तो मुलगा आता वाजले 11:15, तारीख 2 महिना पहिला आणि नवीन वर्ष 2026. तर आज आलाय, फोन करून बोललाय की दादा लोणावळ्यात आहे, 9:30 वाजता थोडं लेट होईल. मला आरामशीर आहे, मी हाय, तुझीच वाट बघतोय. तर आज तो आलाय, तर त्याला माहित नाही की ते गिफ्ट का असणार आहे आणि त्यासाठी मी ते काढून ठेवलं, ते पण ते रायडाचं रोवर करून, जे रील्स मध्ये पण मी टाकलं होतं. आता बघूया त्याचा हॅपीनेस कसा असणार आणि कसा नाही, याची पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच घेऊन येतो. कसं वाटलं? खूप छान खूप छान. फायनली मी त्याला बऱ्याच आधीपासून फॉलो करतोय. म्हणजे मला फॉलोअर्स असं सांगता नाही ना, अच्छा. पण जस्ट तुझा स्ट्रगल आणि स्टार्टिंग पिरियड होता तेव्हापासून
नाही ती रिसेंटली व्हिडिओ आली तर म्हटलं का नाही आपल्या मुलांसाठी आपण उभं राहू, कारण की प्रत्येकाचं तसं नसतं यार 10,000चं जॅकेट परत मी घेऊ. आमचं तेच झालं होतं. आम्ही श्रीनगरला नंतर त्याच्यानंतर आता पाहिजे तो काहीतरी सेफ्टी आम्ही तोच विचार केला. मी पण मी बोललो कुठल्या कंपनीचं आपल्याला काय नाही पाहिजे, पण बस जेव्हा ऐकलं की नाही आपला मराठी पोरगा यार आणि एवढं स्ट्रगल मध्ये, तर बोललो कधीपासून ते जॅकेट असं साईडला ठेवलं की मी यांना बोललो ते विकायचं नाही, कारण की तो रोवर पूर्ण आउट ऑफ स्टॉक आहे पूर्ण. नाही, आम्ही आलो त्याच्यानंतर माझ्या बाबांना मी हा, मी बघितलं. आता एक्सपायर झाले अच्छा 10 डिसेंबरला. मग त्याच्यातच गेला टाइम. म्हणलं चला, त्यात तू पण मेसेज केला की मी आहे. हा, की मी बोललो की नाही यार, कारण की तू विसरलास की काय, म्हणून बोललो चल एकदा परत रिमाइंडर देऊया. लक्षात होतं पण थोडस घरी थोडे इश्यू झाले त्यामुळे नाही जमलं. पण नाही, छान, ते म्हणजे मला मला photo दिलं पाठव. म्हणूनच हे नाहीये, पण मी ह्याच्या अगोदर पण पासून फॉलो करतो. नाही आपलं कसं म्हणजे आहे, सगळ्याच आज गोष्टी मी एखाद्या पाहतोय. रायडरला असं वाटलं पाहिजे की नाही कुठली तरी कम्युनिटी आपल्यासाठी आहे, हाय. आहे, बरोबर आहे, ऍज अ सर्व सेल्स मध्ये घुसल्यानंतर मग आपल्या कम्युनिटीला कोण बघणार, बरोबर. त्यांना होप्स द्यायला आपलंच काम आहे. पाहिजे पाहिजे. आज ठीक आहे आपली कंडिशन चांगली आहे, पण या जागी बिचारे स्विगी झोमॅटो करतात, त्यांची एक लाईफ असते की नाही मी जॅकेट गेलं. नाही, आम्ही त्या कमेंट मध्ये पण बरंच हे झालं होतं की सिटी राईड साठी कशाला पाहिजे माहिती. बऱ्याच हा, खूप लोकं विचारतात. डझन मॅटर की तुमची वेळ कशी येईल, कधी Right. येईल सांगता येत नाही. जसं की लोक बोलतात की नाही रेग्युलर हेल्मेट भेटला बाईक सोबत तो घालायचा, पण आम्ही प्रत्येक वेळेस तेच सांगतो, वेळ का कोणाची सांगून येत नाही. एखादा 5,000 हेल्मेट इनकेस क्रॅश पण झाला तरी आपली लाईफ सेव्ह फेका नवीन घ्या. बरोबर. ऍक्च्युली ह्याचं जॅकेट किती आम्ही लडाखला जायच्या आधी Before 2 रोवर days. Before 2 days. 2 डेज ना हा, मी before तर 2 days. जायच्या हा. 1-2 दिवस 5 आधी. पण दिवस एवढं मॅटर केलं म्हणजे ते जॅकेट नसतं ना, किंवा कुठलाही सेफ्टी गिअर कुठलाही असू द्या. तर ते ज्या प्रकारे फाटलं होतं ना, बस. बरंच आज आमच्या त्यांनी समोर life उभा आहे, save केली. आम्हाला चांगलं वाटलं की यार आम्हाला जेव्हा पडलेला आम्ही ना घाबरलो. आम्हाला माहित पण नाही की कॅमेरा चालू सगळ्यातले आहे. बरेच असं. ते पॉइंट असे आम्ही तेवढंच टाकलेले की कोणाला, घाबरून हो. नाही म्हणून. आणि माहीतच नॉर्मल नाही. रोड होता आणि आणि gap होता रेती असा. होती तिथे, नॉर्मल स्किड झालं. मला तेच. राजस्थान लेनची गॅप नसते दोन त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते झालं. गाडी सिमेंटचे लोड रोड असल्यामुळे असतात ना. लगेच हे झाले. सिमेंट आणि ते मी सगळ्यात पुढे माझ्या बाजूने असं इथं याच्या side ला जायचं, तुझ्या mirror मध्ये. कॅमेरामध्ये हो, आणि मला माहित पण नाही कॅमेरा चालू आहे. आम्ही आणि तेव्हा पण नाही व्हायला लडाख मध्ये आम्ही जेव्हा घरी आलो सगळा डेटा क्रॉस चेक करतो तेव्हा काय अरे राहुलचं हे नाही, पण ती व्हिडिओ काहीतरी खूप जागी video पोहोचली, आपण खूप व्हायरल झाली ती व्हिडिओ. असं टाकून त्यातनं महत्व सांगू रादर देन फक्त आमचा तोच होता views photo की वगैरे तो हे की तुम्ही करायचं असं. जॅकेट युज करा म्हणून. हे बोलत होते की राहुल टाकायचे की नाही व्हिडिओ, नाही, बरं better केलं ते. तुझ्या ह्याचं पण safety त्यामुळे चं. आपण आम्ही पूर्ण लडाख राईड झाल्यानंतर आम्ही नाही, व्हिडिओ म्हणजे आम्ही तुम्हाला असं आहे केलं. की की message आता द्यायचा कॅमेराच होता चालू तो. आहे. आपण खोटं मारत नाही, पण जेव्हा तुझी व्हिडिओ दाखवल्यानंतर आहे ना, लोकांना ऍक्सेप्ट झालं की रायडिंग गिअरचं महत्व काय. हो ऍक्च्युअली बरोबर भले तुम्ही 5,000चा घ्या, पण इनसाइड आर्मर असल्यामुळे खूप फरक पडेल. खूप फरक पडतो. त्याला फक्त खर्चटलं ते नसतं तर ठीक सांगता आहे येत ना, नाही की काय इम्पॅक्ट आज झाला जॅकेट असतं तर असता. भाऊ म्हणजे ते- ते ते असतं, पण एखादा हार्डवेअर मोडला असतं तर थोडी परत जॉईन तो ज्या प्रकारे पडला ना 2-3 कोलांटी उडी खाऊन पडला ज्या हिशोबाने तो असं मेच झालं. फाटला त्या हिशोबाने आम्हाला Mesh समजलं का फाटला, कुठल्या काय, स्पीडला क्रॅश झालाय तो. असं आहे. एक हेल्मेट आणि एक जे रायडिंग गिअर हेच आपली लाईफ सेव्ह करायचं. आज लोकांचं एकदम ब्रेन आउट झालं की घर विकून सुद्धा लोक काहीच कमवू नाही शकत. हेल्मेटला पण आपण रॅप केलं होतं, राजस्थानमध्ये झालं होतं ते. पण त्यावेळी तू बघणार पण म्हणला का ऍक्सिडेंट झाला की असं टाकून दिलेलं आहे एवढं. आणि ती लाईव्ह व्हिडिओ होती म्हणून ते चांगलं झालं. लाईफ म्हणजे सगळे असं की नाही का कशी स्पीड आम्ही झाली तेवढीच टाकली, किती कारण ते लांब, कसं होतं, घाबरतात हे घरचे झाली. पण. राईट, मग यांनी परमिशन घेतली माझी की राहुल टाकायचे की नाही. घरच्यांना त्याला आई वडील पण आमचा tension युट्यूब चॅनल आहे बरोबर. पुणे मोटरसायकल क्लब म्हणून. अच्छा. तो हा त्याचा ऍडमिन आहे. बाकी अरे वा. आम्ही मेंबर्स आहोत तुम्ही पुण्याकडचे ते? पुणे. हो, आम्ही सगळे आमच्यात पुण्यातलेच ऑलमोस्ट असं. लॉंग राईड शॉर्ट राईड असतात आणि जे असे मेसेज असतात सेफ्टी रिलेटेड नाही, नाही, actually चालू आहे. डोनेशन वगैरे ते आमचं कंटिन्यू इयरली चालू Continue असतं. हे करतो अवेअरनेस चालू आता असतो खूप. 58-60 अराउंड आपले मेंबर्स आहेत. अरे वा मस्त. आपण फक्त कसं की पहिल्या दिवसापासून आम्ही जे स्क्रॅच मधनं म्हणजे वेगाचे हेल्मेट घालून सुरुवात केली तिथून Basic तेव्हापासून पासून आहे आम्ही पर्यंत. कंटेंट Basic ठेवलेलं आहे पासून. सो हो, इन 6 केस year कधी झाले कोणाला ना एवढा आपले? टाइम भेटला 6 इयर कम्प्लीट झाले ना? हो 6 इयर. तूच आपण नायकी पुमा काही पण घालतो त्याच्याने वाचतो, पण हात उघडा असल्यामुळे सगळ्यात खूप पहिले वेळ पॉइंट पडतो. ऑफ कॉन्टॅक्ट तेच आहे हात परत थंडीमुळे तुम्हाला हाताला त्रास होऊ नये. बरोबर आणि खूप असे आहेत, कारण की मला असं वाटतं की आमची व्हिडिओ जोपर्यंत प्रत्येक शॉपर त्यांना पण असं बोलायचं की एखाद्या रायडरला तुम्ही हेल्प करा, हो बरोबर कुठलाही असू द्या. त्यावेळी पण भरपूर जणांचं आलं, म्हणजे त्याच वेळी रिप्लाय पण की बॉस असं असं आलं नाही भाई, असं असं तुझा मेसेज केला आमच्या ग्रुपमध्ये पण. ग्रुप आम्ही सर्वांनी सांगितलं म्हणलं अशी अशी रील आली आहे त्यांनी टाकलंय तुझ्याबद्दल As in- कनेक्ट कर म्हणून हा, त्यांना. मी ते आदित्यनीच तो पण एका रायडिंग गिअर स्टोर मध्ये ऍज अ मॅनेजरच आहे अच्छा. फ्रेंडच आहे आमचा पुण्यामध्ये. तर त्यांनी टाकलं मोटो सेंट्रल म्हणून आहे. मोटो सेंट्रल पुण्यामध्ये माहिती shop. असेल. हा. मला माहित असेल किंवा काय तिथे- त्यांनी टाकलं की अरे राहुल तुझं असं असं ग्रुपवर आलंय आणि ह्यांनी अशी व्हिडिओ बनवली आहे तू चेक कर एकदा.
मग ग्रुपवर आलं ते सगळ्या, ती रील तुम्ही जी काढली ती ग्रुपवर शेअर झाली. मग नाही, मी तिकडे सगळ्या mention केलं होतं की लोकांना इथपर्यंत व्हिडिओ कसं- पोहोचवा. हो तिथपर्यंत. याचा आपली आपल्याकडून कम्युनिटी एवढी छान आहे की Strong ती आहे ना. खूप fast पटापट ऍक्टिव्ह नेटवर्क सगळे ऍक्टिव्ह झाले आणि मग पटकन ट्रॅक झालं असं झालं. बिग शाउट तुला खरंच, की खरंच. हेच नाही की तू खूप छान मेसेज देतो सगळ्यांना की सेफ्टी सेफ्टी रिलेटेड. गेअर्स महत्वाचे. आणि थँक्यू व्हेरी मच की तू ही जॅकेट एवढं बस, गिफ्ट मस्त. केलं. तर बघितलं असेल भावांनो, याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येकाची फॅमिली प्रत्येकाची वाट बघत असते की आज गेलाय परत येतोय की नाही. कारण की प्रत्येकांना आम्ही सांगतो की असं म्हणू नका की एक हेल्मेट घेतलं ते मी राईडलाच वापरेल, हे जॅकेट घेऊन राईडला. तुमची जी पण राईड असेल, जे पण जेव्हा आपण घरातून निघतो ना, हेल्मेट तर ऍज अ तुम्ही वेअर कराच. ठीक आहे, मी म्हणतो 1-2-3 किलोमीटर मध्ये तुम्ही बोलणार दादा काय जॅकेट वेअर करू, ठीक आहे, पण हेल्मेट इम्पॉर्टंट आहे. हात पाय तुटलं सर्व जॉईन करता येतं, पण एकदा जर ही मेमरी लॉस झाली तर विषय संपला भावांनो. घर करोडाचं किंवा कितीचं असू द्या, परत घेता येणार नाही तुम्हाला, परत बनवता येणार नाही. कारण की आज त्या दिवशी भावाने जे रायडिंग गेअर्स वेअर केलं होतं, त्या रायडिंग गेअर्स मुळे तो आज पूर्णपणे उभा आहे. बघू शकतात. ठीक आहे, नॉर्मली स्क्रॅच वगैरे तर आला असणार आहे त्याला, तर आपण असं नाही म्हणू शकत की त्याला काहीच झालं नाही, थोडंफार त्याला मुक्का मार लागला असणार आहे. पण आज आपल्या समोर उभा आहे, खास ते पण पुण्याचा आहे. मला तर हे पण माहित नव्हतं कुठला, पण भाऊ आपला पुण्याचाच निघाला, मस्त एकदम आपल्या समोर उभा आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की कशी त्यांची राईड असते, कशी आणि डिसिप्लिन मध्ये असते. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की लोकांना वाटतं मित्र जॅकेट घातलंय गरम होईल काय नाही, पण तेव्हा त्याला समजलं असेल की रायडिंग गेअरचा कॉन्सेप्ट हा काय असतो आणि किती लेवल पर्यंत आपल्याला वाचवू शकतो. तर ही व्हिडिओ आहे ना मित्रांनो, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्राला, फ्रेंडला सजेस्ट करा. कसं असतं, एखादा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही चांगला जॉबला किंवा कुठे असाल ना, तर त्याला थोडा सपोर्ट तुमच्याकडून होऊ द्या. कारण की तो गाडी घेऊ शकतो, हेल्मेट घेऊ शकतो, पण पैसे संपलेले असतात. पण मला वाटतं की जसे भावाचे मित्र आहेत, असे 4-5 मित्र म्हणून ना 1,000 रुपये पण काढले ना, तर 5,000 ना तुम्हाला चांगलं जॅकेट येईल. उद्या तुमचं तो नाव काढेल की यार माझ्या मित्रामुळे मी आज सेव्ह आहे माझी लाईफ, तो तुमच्या दुसऱ्यांसाठी करेल. तर ही ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो सोडू नका. कारण की आहे ना, आता बोलायचं नाही म्हणून बोलतोय, एखाद्या गर्लफ्रेंडने मागितलं तर आपण लगेच काढून देतो, पण एखाद्या मित्रांनी मागितलं ना, तर भावांनो खूप लोक म्हणतात की माझ्याकडे नाही, हे नाही, ते नाही. असं करू नका. कारण की जो मित्र तुम्हाला आज रात्रीला फोन करेल ना, ती मुलगी नाही करणार. कारण की कसं असतं, जो मित्रच त्याच्या जागी तो उपयोगी पडणार, आणि मित्र हा भाऊच्या जागी उभा असतो. कधी पण लक्षात ठेवा, एखाद्याच्या सेफ्टीवरती खर्च करा, व्यसनवरती खर्च नका करू. 30+ येते, ही पार्टी येते, भावा चल मी 4,000 देतो, 5,000, पण ते त्याच्या बर्थडेच्या दिवशी त्याला जे काय त्याला इम्पॉर्टंट असतील ना वस्तू, ते घेऊन द्या. त्याला विचारा तुझ्याकडे हेल्मेट आहे, जॅकेट नाही, जॅकेट घे, पण चल ही पार्टी दे, ती पार्टी दे. एखाद्याची सेफ्टीचा विचार करा. असं मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडून घ्या. महाराष्ट्रामध्ये लाखो शॉप्स पडलेले आहेत, सर्वीकडून घ्या. मी एक संदेश चांगल्यासाठी पोहोचवतो, कारण की आज आपल्या रायडरला सपोर्ट होऊ द्या, त्याची कम्युनिटी बघून दुसऱ्या रायडरला सपोर्ट करा, आणि एखाद्या मित्रांनी दुसऱ्या मित्राला सपोर्ट करा, हेच मी म्हणेल. आता याच्या पुढची आपली व्हिडिओ जरा भावाला एक जॅकेट देऊया, सेलिब्रेशन करूया. आणि खूप मस्त वाटलं बघून, खूप भारी वाटलं, कारण की यांचा ग्रुप पण खूप मस्त आहे. हेच वाटतं की आज आपला पोरगा उभा आहे, याच्या पुढची त्याची राईड अजून सेव्ह करू. आणि जर कोणाला काही कमी पडलं तर तुमचा भाऊ RS फॉर्स बायकर साहेब नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहणार. कुठलाही रायडर एक जर असं वाटलं की यार दादा माझ्यापर्यंत पण हेल्प पोहोचव, तर मी हेल्प पोहोचवायचं माझं काम आहे. जर मी 10 जॅकेट विकू शकतो तर एक जॅकेट मी तुमच्यासाठी ठेवू शकतो भावांनो. कारण की या दुनियात आलंय ना, तर नाव कमवून जायचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण नाव कमवून जाणार, आणि लोक विचार पण करणार की RS फॉर्स बायकर्स काय आणि काय नाही ते. तर या भावाला एक जॅकेट देऊया, त्यांना पण फ्री करूया, कारण की वाजलेत 11, परत पुण्याला जायचं त्यांना. 2 मिनिटं तुझं चालू आहे. ओके, सो पुन्हा एकदा थँक्यू बोलेन की आम्ही लेट झालो होतो आम्हाला चालेल, काय पोहोचायला, problem नाही. पण तरी भाऊनी थांबला होतो की तुम्ही या सावकाश या. पुन्हा तेच काळजी, पुन्हा तेच दिसून आलं की त्यावेळी पण त्यांनी 2 महिन्यानंतर परत त्यांनी त्याच की तू सावकाश आहे, आम्ही आहोत, तुला जॅकेट देऊ, आपण बोलूया. सो तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये पाहिजे असं जॅकेट हा बसवून देईल. तुम्ही नियर बाय कुठे व्हिडिओ पाहत असाल तर शॉपला व्हिजिट करा, लोअर परेल आणि दादरला. सो आमच्याही ग्रुपला सांगेन, आम्ही याची ID मेन्शन करतोय खाली. सो तुम्ही मुंबईमधून असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू, धन्यवाद. या, भेट.
पडतायत की यार नाही मला शोरूम नाहीये मोठं तर मी कसं चालू करू नाही एवढं आपल्याकडे ह्याच्यात अजिबात तसं नाही. आज आपल्याकडे खूप चांगले लोक येतात, म्हणजे सपोर्ट खूप चांगला नाही आहे. आता मध्ये हे पण आले होते ना, अरे एक्झॉरची बेगमची हा, वगैरे हे. ती, आपल्या MD एक्झॉरचे गिरधरी सर. मी तो व्हिडिओ आवर्जून पाहिला होता. कारण की खूप मोठे मोठे स्टोर आहेत, पण त्यांनी इकडे लक्ष दिलं. कारण की नाही की आपण पण छोट्यातून वरती आलोय. तिकडे झाले माझे की नाही, तू तशा ते level चे पाहतोस ना, म्हणजे आम्ही ते फील करू शकतो इकडे आल्यावर की जे बेस्ट पॉसिबल स्पेस आहे त्याचा ultimate use आपण कसा एकच करता केलंय. येईल. आपण हे स्टोर हायफाय नाही बनवलंय. हो, ठीक आहे. बरोबर. आपली पण लक्ष्मी एक आहे, नाही प्रॉपर ते- जपलंय. त्याच्या आणि लोकांना काय गरजेचं पडतंय ना ते इम्पॉर्टंट आहे. कन्सिडरिंग दॅट एवढ्या टाईट स्पेस मध्ये कोणी तू विचार केला असता कमी नको वेळेत टाकायला, बरंच पण नावही तू ज्या कमवलं प्रकारे आणि हे तेवढं केलंस ना पोहोचलंच तू पण खूप लोकांच्या सुंदर पर्यंत. केलंय. कारण की खूप लोक देखावा करतात आणि जे पाहिजे ते देत देत नाही, हो, नाही. पण बरोबर आपण काय आहे. केलंय, देखावा कमी केला आमच्या पण लोक ग्रुपमध्ये अजूनही होतं ज्यावेळी तुझी व्हिडिओ पडली ना, बरेच जण अरे हा माहितीये की ह्याचं हा, मुंबईमध्ये RS 46 तर ते होतं की भरपूर पुण्याला माहिती. शोरूम असून पण तुझं नाव माहिती असेल याला जाणं पण नंतरचं आहे. आम्हाला हे वाटत होतं की तिकडच्या लोकांनी लवकर पाऊल उचलायला पाहिजे होतं. पण आम्ही हे नाही विचार केला की नाही चल यासाठी- ऍक्सिडेंट झालाय तो कुठलाही असू दे पोरगा भले बस परफेक्ट केलं. कारण की आम्ही हा नाही विचार केला की ही व्हिडिओ कुठली असेल कुठली नाही, पण ही व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवू. तो इकडे नाही आला तरी आपण त्याला ते पाठवून देऊ. पण नंतर समजलं अरे हा पुण्याचा व्यक्ती, अरे बोलायचा जवळच आहे, येईल एखाद्या दिवशी आपल्याकडे येईल, आपली भेट तू होईल. बोलला तेच ना की आम्ही लाख लाख रुपयाचं सामान, तुला पण माहिती की बिझनेस कसं आहे, Right. एकदा जर कोणी घ्यायचं आलं टॉप टू बॉटम पण घ्यायला लागलं तरी 50,000 लाख लाख रुपयाचं पण सामान घेतलं. पण अजून आम्हाला कोणी असं हे पण नाही केलं की अच्छा हा तुमचा व्हिडिओ पाहिलेला वगैरे दो दे फॉलोअर्स. पण मग आपण पण जशाच तसं ठेवतो. कसं त्यांनी आहे आपल्याला आज हे केलं. म्हणजे मोठी वार्ता नाही करायची आपल्याला, पण आज आमचे 1.5 लाख फॉलोअर्स झाले, पण आम्ही कधी असा विचार नाही केला की आम्ही का भावाला हे करू. बरोबर. आमचं तर नाव तुमच्यावर पोहोचलं असणार आहे सर्व माहिती आहे, पण आम्ही हा नाही विचार केला की नाही त्याने आपल्याकडून रायडिंग गेअर्स नाही घेतलं, त्याला का करू. नाही, हे- आज हे एक आहे. आज माझ्या तरी नुसार माझ्या रक्तामध्ये आणि माझ्या टीमला पण मी हेच सांगतो, आम्ही आपण चांगलं करूया. बरेच स्टोर बघितले ना, लोक 1% 2% डिस्काउंट बी देत नाही. बस. तर तुम्ही एवढे आम्हाला मोठे स्पॉन्सरला पण आता हा. आमच्या बरेच लॉंग राईड असतात. म्हणजे आम्ही पुणे टू कन्याकुमारी केलं, म्हणजे बऱ्याच झाले. एंड टू एंड करतो आम्ही. अच्छा. ते आता 7 सिस्टर आम्ही नेक्स्ट इयरचा प्लॅन चालू आहे. लेट्स सी आता काय कसा प्लॅन होतोय. पण एवढं आम्ही आमच्या शॉपिंग पण तेवढंच असतात बरेच Right. जसं रिक्वायरमेंट असेल तसं, पण नाही एवढं. म्हणजे जेवढं तुझी सर्व्हिस पाहिली ना त्या प्रकारे पुण्यामध्ये आज नाही आहे. आपण आणि मी सर्व्हिससाठीच असं- फेमस आहे. कारण की लोकं कोल्हापूर, सोलापूर, नाशिक काय येतात. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आम्हाला सांगितलं जातं की दादा 3 वाजता निघालो, 10 वाजता तुझ्या इथे पोहोचलो. लातूर त्याचं तुम्ही कारण पाहिलं काय? नाही ना, बरंच लांबून हे येतात. सर्वीकडे भेटणार आहे. पण आपलं जे बोलणं आहे, जे समजवणं आहे, माणसासाठी पण इथे लोकं माणूस येतात. येतात. Riding gear साठी नाही. आपलं म्हणजे माणसाला कोणी विकत घेऊ नाही शकत. हे तर आम्ही पण ते आजमावलंय. इथंच मिळत आहे, पण ते या शोरूम आता आम्ही तुझ्याशी बोलतोय ना, तर असं वाटत नाही की तू व्हिडिओ मध्ये काही फेक करतोय. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की व्हिडिओ मध्ये पण तसाच दिसतो आणि रिअल मध्ये पण तसाच दिसतो. तो डिफरन्स आहे रील वर्सेस रिअल. चालू होतं असं. की यार एवढा वेळ थांबलाय की आपण त्याला हो, disturb करतोय. इनफॅक्ट आम्हाला लाज वाटत होते, हा अर्ध्या रस्त्यात बोलला नको त्याला त्रास तो द्यायला, किती वेळ देईल? घरी जाऊ. आम्ही पण म्हटलं अजून नाही तिघे दादा पण आज जाऊ की जायचं त्यांनी जायचं. वेळ दिला. नाही मी या लोकांना असं बोललो ना नाही की की नाही, मला सगळं पोरं येतात आहे, 2 महिने थांबलो, थोडा वेळ अजून थांबूया, भेट होईल आपली. कसं वाटलं कसं भेट नाही. नाही भेट नाही. मी तुला म्हणलं मला जॅकेटात तू भेट, मला तुझं नसेल तू बाहेर गेला तर तू जेवढं येशील हा, तेवढं आम्ही मला सांग. हे हा पण टाकलं मला की म्हणा. सगळ्यात पहिला आम्हाला तुम्हाला भेटेल, तुम्हाला टीमला भेटायची तर उत्सुकता, पण इन शॉर्ट सगळ्यांना कसं भेटेल. आणि आम्हाला यायला उशीर कसं, आज वर्किंग डे आमचा, मग सिटी क्रॉस करून दुसऱ्या साईडला यावं लागतं आणि मग हायवे. त्यामुळे थोडासा उशीर झाला. पण लाखो लोकांचं एवढ्या प्रेम आहे उशिरा आपल्यावर. येऊन पण तुमचा जो उत्साह बघतोय ना मी असंच काम चेहऱ्यावर, करत राहा. तो ते मॅटर करतं. बाकी सर्व होत राहतात गोष्टी. असं आहे. तर बघू शकतात भावांनो, हा जॅकेट होता, ह्याच्यामध्ये फक्त रेड कलर होता, बरोबर ना, रेड कलर होता. पण आमच्याकडून भावासाठी गिफ्ट असल्यामुळे आम्ही ग्रे कलर दिला, कारण की एक आठवण राहील की कुठून घेतलं तर RS 46 बायकर्स मधून घेतलाय. जे आम्ही रील्स टाकले होते की नाही भावासाठी एक आपल्या राहुल भावासाठी एक सेफ्टी गेअर देणार, तर RS 46 मधूनच देणार आहे. वाढली नाही ना आल्यानंतर. पुन्हा एकदा सांगेन, सेम जॅकेट मी घेतलं होतं ज्या शोरूम मध्ये, नाव नाही घेत, पण या टाईपची सर्व्हिस नाही भेटली. खरंच.
वेगळं द्यायचं आणि एक आठवण राहील पूर्ण ग्रुपमध्ये की यार राहुलला बोल आठवेल की हा राहुल म्हणजे RS 46 त्या टायमाला गेलो 2 महिन्याची वाट बघितली आणि असं नाही की आमच्याकडून पण अपडेट जात होता राहुलला की राहुल काय झालं काय नाही झालं. Continuous sync मध्ये फक्त एक गोष्ट थोडीशी मिस केली त्याच्यामध्ये की थोडे डॅडीज ऑफ झाले आज असते तर ते पण नक्कीच नाही. इव्हन त्यांना माहिती होतं, बाबांना पण माहिती होतं ह्या गोष्टी की मी आल्याला सांगितलं पप्पा असं असं झालं होतं माझं लदाख ऍक्सिडेंट तर मी सांगितलं नव्हता. आम्ही लदाखवरून आल्यानंतर सांगितलं की येता नाही झालं म्हणून. पण ते फॅमिली सगळ्यांचं तेच असतं. पण त्यांना एक खूप सेफ्टी आवडलं मॅटर होतं. करते कधी पण. कारण किती लाखोचं असू दे काय म्हणजे गाडी किती महागातल्या असू द्या पण बोलतात ना आपल्या घरातला मुलगा त्याला कुठल्या पैशामध्ये तोलता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून सांगतो गाडी 50,000ची घ्या पण रायडिंग गिअर वरती खर्च करा. परत सांगतो RS 46 मधून घेऊन नका कुठूनही घ्या पण स्वतःच्या सेफ्टीचा विचार करा. आज राहुलला बघून आम्हाला आनंद झाला की भाई पोरगा आपल्यासमोर उभा आहे, जसा पाहिजे होता तसाच उभा आहे. तर हे खूप बरं ही वाटलं. गोष्ट तुझ्याकडूनच म्हणजे हे घेतलं पाहिजे की काही रिलेशन नाही, काही नातं नाही, काही नसताना First time भेटतो आपण. फर्स्ट टाइम पण एवढं मन मोकळा करा की गप्पा घ्या असं वाटतं. आता ह्याच्या पुढे काय बोलता नाही येणार आहे. तरी तुम्ही पण आपल्या स्टोअरला व्हिजिट करा आणि मस्त वाटलं राहुल. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. तर भावांनो आपल्या इन्स्टाला पण पेज आहे. 1.5 लाखपेक्षा जास्त मोठी फॅमिली आपली. आता याच्या पुढे तर काय बोलता येत नाही. काय तुझे ते मेसेज बघून राहुल मी रिमाइंडर करतोय असं नको वाटायला. तर मी आम्ही ग्रुपमध्ये नॉर्मल त्या चर्चा असायची साईडनी माझी. पण तुझ्या साईडनी पण तेवढंच तुझ्या side नी इक्विवेलेंटली होतं होतं. और म्हणजे जेवढे व्यूअर्स बघतात है, जितने भी लोगों ने ये रील देखा रहेगा, जितने लोगों के पास ये वायरल हुआ रहेगा, उनको भी बताना चाहता हूँ कि दिस वाज नॉट जस्ट फॉर ये पर्टिकुलर स्टोर के मार्केटिंग के लिए नाही, या याचे डोळ्यात गेन actually फॉलोअर्स खूप आउट ऑफ आवडते. इट. की तू खूप चांगलं काम भाई करतोय, रियल में भी असंच करत वैसे और रील में जैसे दिखते एक्चुअल में रियल में भी सही वैसे. है. तो ये बात के लिए ना बिग शाउट आउट टू दिस राहा. स्टोर RS 46 biker. फॉर coming up with such a beautiful initiative. जब भी हमारे साथ इनसे बात हो गई थी जब राहुल ने कनेक्ट किया था दैट टाइम ऑल्सो वी न्यू दैट कि सी ऑल दीज आर मटेरियलिस्टिक थिंग्स बट द फीलिंग दैट मैटर्स द मोस्ट. उसको कोई पैसे में तोल नहीं है उसका. और जैसे इन्होंने भी अपना जितने भी इनके फॉलोअर्स आपने देखा रहेगा उनका स्ट्रगल, सब स्ट्रगल कर रहे हैं बट वो स्ट्रगल रियल दैट मैटर्स द मोस्ट. जर कोणाला गरज पडली त्याला जॅकेट नाही काय नाही जर गरजू कोण पोरगा असेल ना तर मी राहुल म्हणून आणि RS ओनर तर तुमच्यासाठी नेहमी उभा राहील. पैशामध्ये मी कोणालाच विकत घेऊ शकत नाही पण तुमची एक प्रेम आणि तुमचा जो विश्वास आहे ना तुमच्या मागे हा RS 46 बायकर नेहमी उभा राहणार. विथ टीम माझी, मी नसेल पण माझी टीम असणार. सर्व त्यांना सांगणार की एखादा जर गरजू व्यक्ती पोरगा असेल तो दिवस रात्र मेहनत करतोय पण त्याला जॅकेट एक देण्यासाठी त्याच्याकडे तेवढी मनी नाही. मनीचा प्रश्न नाही. याच्यामध्ये तुमच्या सेफ्टीसाठी मी जिथं पाहिजे तिथं तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन पण मला ह्याच्यामध्ये ना स्ट्रगल करणारा व्यक्ती पाहिजे आणि जेन्युअन पाहिजे. दादा बस मी दिवस रात्र सोबतच्या करतो वटवर काय असू द्या मी माझ्या फॅमिलीसाठी स्ट्रगल करतो पण माझी हाऊस आहे एक रायडिंग जॅकेट किंवा एक हेल्मेट मला दे दादा. मी पण माझी राईड चालू करतो. एक मी छोटासा ब्लॉगर आहे मला पण मोठं व्हायचं. तुमच्यासाठी मी हेल्प करणार आणि तुमच्यासाठी हा RS 46 बायकर आज नाही उद्या नाही परवा नाही नेहमी तुमच्या मागे उभा राहणार आहे. तर बस फक्त एकच नाव लक्षात ठेवा RS 46 बायकर जे आता आमच्या इन्स्टाला आता राहुलभाई पोस्ट आमच्या इन्स्टाला पण पडणार आहे, युट्यूबला पण पडणार आहे. इकडे तर आमची 1.5 लाख फॅमिलीज आहे जसं की मी सांगितलं होतं. चॅलेंज चालू केलं Yes, ते पण सांगा तुम्ही. Yes. कारण की कसं आहे खूप लोक बोलले की जसं की आता हे पण हे सांगू नको कारण खूप लोक बोलले की ना राहुल तू जे बोलतो ना ते खूप ऍक्च्युअली चांगलं बोलतो कारण खूप लोकांकडून असं आम्हाला भेटत नाही जसं पाहिजे ना. म्हणजे एक बोलतात ना आतून एक ताकद नाही भेटत आहे पण तू जेव्हा इकडे आल्यावरती जे सांगतो ते ऍक्च्युअली जेन्युइन आणि खरं ठरत आहे. तर एखाद्या बायकरला किंवा युट्यूबरला तुझ्यापासून जास्त प्रोत्साहन भेटू शकत नाही. तर मला पण माहित नव्हतं जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा ऍक्च्युअली असेल तर बाबा करायला काय प्रॉब्लेम आहे. कारण जर मी इन्स्टाला एवढं हे करू शकतो तर युट्यूबला करायला काय प्रॉब्लेम नाही. पैसा नाही. परत मी तुम्हाला सांगतो पैशासाठी नाही ते जस्ट फक्त एक दुसऱ्यापर्यंत संदेश भेटण्यासाठी. संदेश भेटणं ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. जर मी कुठेतरी चांगले कर्म करेल तर माझं काहीतरी चांगलं होईल बस. आणि तुमच्या नावात तुमच्या तोंडामध्ये माझं नाव येत राहील बस. मला हेच पाहिजे. पैसा तर सर्व कमवतात. परत सांगतो पैसा सर्व पण असं प्रेम कोणाला भेटणार नाही. आज मी राहुलला जॅकेट दिलं असतं चल राहुल पण त्याला प्रेम नाही म्हणत. पैशामध्ये कोणाला मोजवू शकत नाही. जे आपण प्रेमाने आमच्याकडे प्रत्येक गोष्ट मला सांगतो तुम्ही जॅकेट घेऊन आहे बघा पण आमच्याकडे चाय आणि पाणी पिऊन जावा. एखाद्या स्टोअरमध्ये म्हणजे हे आपलं घर आणि आपुलकी असते. एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तर त्या पाहुण्याला काय विचारलं तर चाय घे तसंच माझ्याकडे असतं.
लोक 4 वाजता घर सोडतात तर 10-12ला माझ्या शॉपमध्ये असतात. म्हणजे एक मी पाहुण्यासारखं त्यांच्याकडे गेलो आणि ती पाहुण्यासारखी मला एक समज भेटली. आपुलकी काय असतं आणि आपलं पण काय असतं. ॲज अ तुम्ही कस्टमर नाही, ॲज अ तुम्ही माझ्या घरचे पाहुणे, तर कधी पण हा संदेश डोक्यात ठेवून या. प्राईसचा मॅटर नंतर करतो, पहिला आपला माणूस कधी माझ्याकडे पोहोचतोय त्याच्यासाठी मी काय करू शकतो. मी नसेल जर माझ्या मॅनेजकडून पण काय चुकी झाली असेल तर मी त्यासाठी पण सॉरी म्हणतो. पण नेक्स्ट टाइम तुम्हाला माझ्या दोन्ही स्टोरला चांगली सर्व्हिस भेटेल. आणि राहुलला पुढच्या राईडसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण की कसं असतं, मराठी माणूसच मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो. एक तर आजच्या ह्याच्यात दिसलेलंच आहे. बाकी माझ्या ह्याच्यामध्ये तरी मी जातपात बघत नाही, कोणीही व्यक्ती असू दे, पण त्याच्यासाठी मला गरज वाटेल त्याच्यासाठी ते पूर्ण उभं राहायची माझी ताकद आहे. मी परत सांगतो, जर तुम्हाला काही कमी पडलं तर आमच्या RS प्रोजेक्टच्या दोन्ही शॉपला व्हिजिट करा. बस माझ्या पूर्ण टीमला सांगेल की हा व्यक्तीला खरंच गरज आहे, या व्यक्तीला आपल्या स्टोअरकडून एखादं हेल्मेट किंवा एखादं जॅकेट किंवा एखादं निगाड किंवा एखादं ग्लोव्स त्यांना द्या, त्यांची राईड सुखरूप होऊ द्या. तर इथंच आता आपली व्हिडिओ मी स्टॉप करतो. जय हिंद, थँक्यू.